तुम्ही सर्वांनी राजा शिवाजी हा चित्रपट पाहिला असेल. सलमान खानची जिवा महालांच्या भूमिकेतली सगळी भूमिकाही पाहिली असेल. पण तुम्हाला माहिती आहे का जिवा महालांचे वंशज काय करतात? तुम्हाला जेव्हा कळेल ना की जिवा महालांचे वंशज कुठे राहतात, कसे राहतात आणि काय करतात, तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील. खरंच मी जे सांगतोय त्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आधी पाहावा लागेल. नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. आज आपण एक अशा व्हिडिओसाठी इथं आलेलो आहे. माझ्या तुम्ही मागे पाहाल ना तर मी जांभळी खोऱ्यामध्ये, म्हणजे जांभळी खोरं त्या बाजूला आहे, पण मी इकडं धोम धरण वगैरे तुम्हाला माहिती असेल, जोर खोऱ्याच्या आधीचं खोरं, कोंढवळे गाव वगैरे त्या सगळ्या परिसरामध्ये. आणि आज आपल्याला पाहायचं आहे, तुम्ही राजा, त्याआधी मी सांगतो, राजा शिवाजी चित्रपट तुम्ही पाहिला असेल आणि त्याच्यामध्ये सलमान खानची भूमिका जिवा महाला म्हणून दाखवली होती. पण किती लोकांना माहिती आहे की जिवा महालांनी सय्यद बंडाचा हात छाटला आणि त्याच्यानंतर किंवा त्याच्या पुढं त्यांचं काय झालं, त्याच्या पुढे त्यांचे सध्याचे वंशज काय करतात? आतापर्यंत आपण अनेकांचे वंशज पाहिले, अनेकांचे वंशज आपल्याला दिसतात, चांगले आहेत, त्यांची परिस्थिती सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. पण मी जिवा महालांच्या वंशजांविषयी थोडीशी माहिती घेतली तेव्हा मला अनेक लोकांनी खूप काही गोष्टी सांगितल्या की त्यांची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे आणि जे आत्ता जे वंशज आहेत ते थोडेसे आजारी वगैरे असतात आणि त्याच्यामुळं थोडंसं त्यांना बोलणं वगैरे या सगळ्या गोष्टी, थोडं मानसिक संतुलन जे असतं थोड्याफार प्रमाणामध्ये ते व्यवस्थित स्थिर नाही आहे आणि घरची हालाकीची परिस्थिती, अत्यंत भयंकर परिस्थिती. आणि असं जेव्हा मला समजलं, आता म्हटलं काय लोक सांगतायत, कशा पद्धतीनं सांगतायत, त्या गोष्टी आपण तिथे गेल्याशिवाय समजणार नाही. पण जिवा महालांचं योगदान म्हणजे बघा ना, तो एक 5-6 सेकंदामध्ये जो हात छाटला असेल, पण जर जिवा महाला नसते तर छत्रपती शिवाजी महाराज राहिले असते का? जर जिवा महाला नसते, तिथं जर सय्यद बंडाला त्यांनी उडवला नसता, तर मग पुढचं स्वराज्य निर्माण झालं असतं का? म्हणजे तो 5 सेकंदाची गोष्ट आहे, पण जिवा महाला इतिहासामध्ये किती महत्वाचे आहेत, किती महत्वाचे आहेत. तो जो सगळा प्रसंग किंवा ते सगळं पाहिल्यानंतर आपल्याला समजतं. पण त्यांचे वंशज अशा पद्धतीनं किंवा त्यांची अशी अवस्था आहे, या सगळ्या गोष्टी म्हणजे मला तरी योग्य वाटल्या नाहीत किंवा पटल्या नाहीत. सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे. पाहूया आपण पुढे सगळ्या गोष्टी, पण व्हिडिओ अत्यंत शेवटपर्यंत पाहत राहा, कारण तुम्हाला या सगळ्या गोष्टीची मी पुढे वेळोवेळी माहिती देईनच. जिवा महालांच्या गावाला जायला वाईकडून तुम्ही आलात की बलकवडी धरणाच्या अगदी पायथ्याला लागून तिथंच कोंढवली नावाचं गाव, अगदी 4-5 किलोमीटरवरती गाव आहे. तुम्ही जर कुठूनही गेलात, म्हणजे तुम्ही मेनवलीच्या रस्त्याने जरी गेलात किंवा इकडं पसरणीच्या रस्त्याने जरी गेलात, तरी तुम्हाला कोंढवली या गावामध्ये जाता येतं. त्याच्यामुळे तुम्ही कोणालाही विचारत जरी गेलात, कमळगडाच्या पायथ्याशीच अगदी हे कोंढवली नावाचं गाव आहे. आता आपण वाईकडून वरच्या भागामध्ये आलो की खाली एक धोम धरण लागतं, जे तुम्ही मगाशी पाहिलं असेल, आणि आता मी बलकवडी धरणाच्या इथं आहे, जे वरचं धरण आहे. आणि तिथून मग बलकवडी ग्रामपंचायतीच्या इथून वाईकडून येताना तुम्ही उजव्या बाजूला वळून, म्हणजे राईट मारून कोंढवली गावाकडे जाऊ शकता, जे जिवा महालांचं गाव आहे. पुढे व्हिडिओ पाहाच, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी गावच्या आणि मग त्यांच्या वंशजांशी आपण व्यवस्थित सविस्तर चर्चा वगैरे करूया. पण जोर खोऱ्याचा जो वरचा भाग आहे तो आणि खालचा जो धोम धरणाचा भाग पकडलात तुम्ही, तर थोडासा खालचा भाग सपाटीचा आहे आणि वरचा भाग हा डोंगराळ भाग मला दिसतो, कारण वरच्या बाजूला क्षेत्र महाबळेश्वर आणि मग हा सगळा सह्याद्रीचा खाली जावळीचा प्रदेश हा सगळा लागतो. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं की हा जोर खोऱ्यामध्ये हनुमंतराव मोरे हे या जोर खोऱ्याचे प्रमुख होते, चंद्रराव मोऱ्यांच्या साम्राज्यातले. हा सगळा प्रदेश हा त्यांचा होता आणि त्याच प्रदेशातून किंवा त्याच भागातून कोंढवलीच्या इथून जिवा महाला छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाले आणि मग तो सगळा प्रवास आणि मग तो सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे. आम्ही आता गावात आलोय आणि चाललोय जिवा महालांच्या वंशजांच्या घरी. गाव अगदी छोटेखानी आहे, साधं आहे. मी जेव्हा इथं विचारलं जिवा महालांचे वंशज कुठे राहतात, तेव्हा लोकांनी सांगितलं की सरळ रस्त्याने खाली जा. हे आहे त्यांचं घर, जे 7-8 वर्षापूर्वी त्यांना एका संस्थेनं बांधून दिलं होतं. अत्यंत साधं छोटेखानी घर आहे. या सगळ्या गोष्टींवरून त्यांची परिस्थिती काय आहे लगेच समजतं. मित्रांनो, आता आपण आलोय जिवा महाला यांचे वंशज प्रकाश संकपाळ. हा महाला ही त्यांची पदवी होती, जी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी दिली होती, आणि संकपाळ हे त्यांचं मूळ आडनाव. आणि त्या घराच्या इथे मी आलोय आणि माझ्या मागे जे तुम्ही पाहताय हे जिवा महालांच्या वंशजांचं घर आहे. पांडुरंग नरसिंह पटवर्धन यांनी महाबळेश्वर जवळील किंवा हे जे पूर्वीचं महाबळेश्वर, आता हे धोम धरणाच्या आधीचा इतिहास मी तुम्हाला सांगतोय, त्यावेळेचं हे कोंढवली गाव जुनं, अत्यंत जुनं शिवकालीन गाव आहे. तेव्हा यांचे हे सगळे वंशज त्यांनी शोधून काढले आणि त्यानंतर इतिहासामध्ये कोंढवली गावाचं नाव जिवा महालांचं स्थानिक गाव म्हणून पडलं. आणि प्रकाश संकपाळ किंवा ही जे आता हे जे माझ्या मागचं घर पाहत आहे ते आहे जिवा महालांचं मूळ घर
आणि ते आहेत हे जी इथली लोक राहणारी आहेत ते आहेत त्यांचे वंशज. आता या घराचा पण फार मोठा इतिहास, एक 7-8 वर्ष म्हणजे जवळ या तुम्ही, एक 7-8 वर्षापूर्वी धर्मसेवक डॉक्टर सोन्या काशीनाथ पाटील ह्यांची जी ट्रस्ट होती किंवा यांच्या समाज कल्याण जो न्यास होता, यांनी 7-8 वर्षापूर्वी इथल्या वंशजांना जीवा महालांचं घर बांधून दिलं. आणि आज हे जे तुम्ही छोटंसं एक घर पाहताय हे आहे जीवा महालांचं घर. आता सविस्तर बाकी गोष्टी आपण व्हिडिओच्या शेवटी बोलूयाच. आधी आपण त्यांच्याशी गप्पा मारूया किंवा त्यांची परिस्थिती जाणून घेऊया. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, जीवा महालांचे वंशज, मी जेव्हा इथं आलो या गावामध्ये आणि मी जेव्हा हे सगळं पाहतोय ना, म्हणजे असं वाटत नाही आहे की वंशज म्हणजे ती परिस्थिती किंवा त्या सगळ्या गोष्टी, कारण त्यांना 7-8 वर्षापूर्वी घर बांधून मिळालं. त्याच्या आधी कधी सरकारने याकडे लक्ष दिलं नाही किंवा जेव्हा पटवर्धन यांनी सगळी शोध लावला जीवा महालांच्या वंशजांचा किंवा या सगळ्या लोकांना जेव्हा शोधला, इतिहासामध्ये जेव्हा नोंद झाली, तेव्हा देखील सरकारने याकडे काही डुंगून पाहिलेलं नाही आहे. एखादी न्यास किंवा एखादी संस्था येते, त्यांना घर बांधून देते, निश्चित त्यांचं फार मोठं उदार मन आहे आणि त्यांचं मी कौतुक करतो, इतकं करतो की खरोखर अशी लोक समाजामध्ये फार महत्त्वाची आहेत. पण सरकार याकडे कानाडोळा करत आहे. सरकारने ज्या पद्धतीनं अशा लोकांना, आज इतिहासामध्ये ज्यांचं योगदान आहे, जे खरं योगदान आहे, आणि त्या लोकांना जर आज कुठेतरी अशी परिस्थिती त्यांच्यावरती येत असेल, तर या सगळ्या संबंधित गोष्टीविषयी सरकारनं थोडासा विचार केला पाहिजे. आता जे आपण घर पाहतोय हे घर यांना एक 7 ते 8 वर्षापूर्वी बांधून मिळालं, बरोबर आहे ना? आणि मग ही कुठली संस्था होती? ठाण्यातली. ठाण्यातल्या लोकांनी तुम्हाला घर बांधून दिलं. हा जो आहे हा प्रकाश काकांचा किंवा आपल्या मावळ्यांचा पुढची पिढी म्हणजे त्यांचा मुलगा आहे. आणि हाच मला वाटतं वाईला तू जातो सलून मध्ये. मग याला कुठेतरी सरकारने जर चांगली नोकरी इथलंच जवळपास तुला कुठे वाईमध्ये वगैरे जरी मिळाली, एक कुठेही म्हणजे सरकारी एखादी कोणतीही नोकरी असेल, तर तो या घराचा पूर्ण भार सोसू शकतो किंवा घेऊ शकतो, असं त्यांचं मत आहे. तुला काय वाटतं? सरकारने केली पाहिजे, मदत केली पाहिजे. शेती वगैरे आता तुम्ही करता? हो, शेती करतो आम्ही. मग बाकी असं तू जे कमवतोस त्याच्यावर करता वडिलांचं औषध वगैरे तेच सगळं? हो, मी जाणतो सगळं. तेच हो, मी करतो. याची एक तीच मागणी आहे की मला कुठेतरी चांगली एखादी स्टेबल नोकरी वगैरे असावी. आणि तुम्ही पाहता एक छोटेखाने आपलं 2 खोल्यांचं घर त्या संस्थेनं बांधून दिलं आणि खरोखर त्यांना ॲप्रिशिएट करावं एवढं कमी आहे, कारण या अशा लोक समाजामध्ये फार कमी आहेत. आणि जीवा महालांच्या घरी मी अशा पद्धतीनं येतोय. त्यांच्या वेळेला किंवा जीवा महाला हे मला असं वाटतं त्यावेळेला त्यांचा वाडा वगैरे अशी काही गोष्ट असेल नसेल मला माहीत नाही आहे. आणि त्याचं कुठं वंश तशी काही हे पण नाही आहे, इतिहासात ते खानाखून नाही आहे. पण जीवा महालांचे हे वंशज आहेत आणि त्यांचं हे घर आहे अशा पद्धतीचं. आणि मला असं वाटतं सरकारने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर त्यांना जागा आणि जागा म्हणण्यापेक्षा एक नोकरी त्यांना अत्यंत महत्त्वाची आहे, ती त्यांना पहिली द्यावी. आणि हीच त्यांची एक प्रामुख्यानं मागणी आहे, बाकी अशी काही त्यांची मोठी मागणी नाही. मी आता ज्यांच्यासोबत बसलो आहे ते आहेत जीवा महाला यांचे 14वे वंशज प्रकाश सांगपाळ, आणि त्यांच्यासोबत मी बसलो आहे. बसल्यानंतर मला असं वाटत नाही आहे की हे जीवा महालांचे वंशज आहेत, कारण 7-8 वर्षापासून यांना पॅरलाईज, बरोबर ना बाबा, पॅरलाईज वगैरे आहे आणि अत्यंत बिकट परिस्थिती आहे. मुलगा यांचा म्हणजे जसं यांनी मला सांगितलं की वाईमध्ये कुठे जातो का, सलूनच्या दुकानामध्ये कामाला आहे आणि शेती वगैरे हाच त्यांचा एक मुख्य व्यवसाय असतो. उदरनिर्वाहाचं जर काही कुठली गोष्ट असेल तर तो काय ते सलूनच्या दुकानात, आणि शेतीला थोडंफार शेती. मग शेतीमध्ये काय काय करता? शेतीमध्ये आहे बाकीचं किरकोळ उपयोग वगैरे लागतं ते नाही, त्याला पैसे लागतात तेवढं करतो. मग आता तुम्ही पॅरलाइज वगैरे आहात 7-8 वर्षापासून, काय असं डॉक्टर की वगैरे किंवा काय मदत कोणीकडून काहीच नाही? औषधं वगैरे काय? मग तुम्हाला औषधांची वगैरे सरकारने थोडीफार काय नाही, हे सरकार जवळ आहे, अंगणवाडी सेविका त्यांनी जरा थोडीफार मदत केली. बाकी असं कोणी बाकी नाही, कोणी काय किंवा असे छत्रपतींचे वंशज वगैरे आहेत त्या लोकांनी कधी काही लक्ष दिलं काय नाही? ते नुसतं आम्ही करू नुसते म्हणतात. आणि आता आधार कार्डचं सुद्धा चाललंय, तर मला इतके वेळ गेलो मी तर नाही म्हणतात आधार कार्ड येत नाही, वोटिंग कार्ड आणा, ते नाही, जन्म दाखला, शाळेचा दाखला सगळं काढून दिलं. एक कागदपत्र आणायला होते सारखे. आधार कार्ड सुद्धा नाही, तर मला सरकार पेन्शन मला अपंगाचं भेटलं तरी मला औषध खर्च तरी खर्च. बरोबर आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही फार मोठी गोष्ट आहे, कारण ते असं जे बोलतात आज औषधं वगैरे पण त्यांना मिळणं आणि पॅरालाइज वगैरे होणं, या सगळ्या गोष्टी सरकारनं लक्ष दिलं पाहिजे ना. इथले वंशज इथं लक्ष देत आहेत कोणी, किंवा इथली स्थानिक लोक या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही आहेत. मला असं वाटतं यांच्यापेक्षा यांची जी पुढची पिढी आहे, यांचा जो मुलगा आहे किंवा त्यांची मुलगीचं लग्न झालं तुमच्या, बरोबर की नाही? मुलीचं की नातीचं? मुलीचं लग्न झालं. किती वर्ष झाली तरी? आता बघा 3 वर्ष झाली. मग एकनाथ शिंदेंनी काय मदत केली होती? 1 लाख रुपये दिले. 1 लाख रुपये? माझा मुंबईची कोणती बरोबर, ते आले होते ते मुलाखत झाली.
आणि मग त्यांनी पैसे दिले. चेक घेऊन आले. बरं, बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, एकनाथ शिंदेचं मन इथं पण फार मोठं दाखवलं त्यांनी आणि त्यांना मदत केली मुलीच्या लग्नात. फक्त त्यांची तर आता एक अपेक्षा अशी आहे, घर पण एक 7-8 वर्षापूर्वी बांधून झालेलं आहे, संस्थेनं बांधलेलं आहे. त्यांची एक अशी अपेक्षा आहे की त्यांचा जो मुलगा आहे जो सलूनमध्ये कामाला जातो त्याला कुठेतरी एक छोटी मोठी सरकारी नोकरीमध्ये भरती करावं किंवा एखादी त्याला अशी नोकरी द्यावी जिथं तो सगळं, कारण आज तोच तुमचं घर सगळं सांभाळतोय, तोच सगळं बघतोय, ते सगळं त्याच्याच जीवावर आहे. आणि मग सगळं शेती वगैरे कोण करतो? मंडळी मसेज करतात सगळं. मग तुम्ही काही इथंच असतं घरातच, जागा पॅलेसमुळे मला जागा काहीच करता येत नाही. जी परिस्थिती आहे मित्रांनो अत्यंत वाईट. तुम्हाला अजून काय गरज पाहिजे किंवा कसं काय बोला, तुम्ही बिंदास बोला. असं काय औषध खर्च झालं, मुलांचं हे झालं, बर, बाकी काय नाही. मुलगा आपला चांगल्या ठिकाणी लागला, चांगल्या ठिकाणी कामाला लागलं पाहिजे. बरोबर, म्हणजे घर प्रपंच व्यवस्थित चालू ना. चालेल. त्याचं लग्नाचं वगैरे खर्च वगैरे तो तर आहेच, पुढची गोष्ट झाली. पुढचं पण त्याला नोकरी फार महत्वाची, कारण महत्वाची. आजच्या गाडीला नोकरी नसेल तर मुली कोण देत नाही आणि ही सगळी परिस्थिती अशी. आता समजा धंदा तर राहिले तरी काय आता पाहिजे नाही. काय नाही सलूनचा धंदा म्हणजे आणि म्हणजे आता मला एक गोष्ट सांगा, एवढं काटकोर रातच्या 11-12 वाजता यायला लागते. मागे ऍक्सिडेंट झाला त्याचा, बर, पाहायला लागले त्याच्या, आपण घरीच येते. म्हणजे इथून पूर्ण हे तुम्ही आता बलकवडीच्या इथून फिरून तिकडे जायला लागलो. 30 किलोमीटर. सकाळी आता ह्या सीझनला गिरायक असते ना, हा. 10 वाजता रात्री यायचं म्हणजे 10-11 वाजता गिरायक असते. बर बर बर, त्यामुळे आता मागं परतवडीला ऍक्सिडेंट झाला त्याचा. बरदवडीच्या कालच गाडी बघा दुरुस्त करून आणली, नेले त्याने बघा, आता येईल आता मागच येईल. मित्रांनो, असं एक साधं घर, साधं कुटुंब, साधी माणसं आपल्याला पाहायला मिळतात. आणि जीवा महालांनी जेवढं मोठं कार्य करून गेले आणि तेव्हा त्यांच्या वंशजांवरती किंवा अशी परिस्थिती किंवा त्यांना अशी काही गोष्ट मागावी लागते. कारण आज तुम्ही बाबा बघितलं असेल, जे कोणी मोठे मोठे वंशज आहेत त्यांची आज परिस्थिती फार तानाजी मारुसरांचा बघा उंबरट्या गावी, बघा सरकारने त्यांना मदत केली. बरोबर, हे तर आपल्या जीवा म्हणजे शिवाजी महाराजांचं किती मोठं अख्खा महाराष्ट्राचा जीवच की वाचला त्यावेळेस. बरं, म्हणजे यांची एक अपेक्षा आहे की सरकारने यांना मदत केली पाहिजे. आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगेन की जास्तीत जास्त लोकांनी मदत करावी. मदत करण्यापेक्षा फक्त सरकारने त्यांच्या मुलाला नोकरीला जरी लावलं आणि त्यांनी त्यांचं जे काही पॅरालाइज आणि औषधाची सगळ्या गोष्टी आहेत त्या जरी फक्त पाहिल्या तरी खूप काही झालं. आणि मला असं वैयक्तिक वाटतं की कोंढवली गावामध्ये सरकारने लक्ष घालून जीवा महालांचं भव्य दिव्य असं स्मारक उभं करावं, जेणेकरून इथल्या तरुणांना किंवा आपल्या सगळ्या महाराष्ट्राला समजेल की जीवा महालांचं कोंढवली हे गाव आहे. कारण आतापर्यंत फार लोकांना माहिती पण नाही बाबा कोणाला इतकं काय, कारण आम्ही पण खूप शोधत आणि विचारत या सगळ्या गोष्टी इथपर्यंत पोहोचलो. त्याच्यामुळं जसं आपल्याला तानाजी मालुसरेंचं गाव माहिती आहे, कंकांचं सगळं माहिती आहे, बाकी सगळं माहिती आहे बाकीच्या. पण जीवा महाला जेव्हा येतात तेव्हा प्रतापगडचा अफजल खानाचा वध संग्राम, त्याच्या व्यतिरिक्त काय जीवा महालांविषयी काही लिहिलं नाही किंवा बोलतही नाही कोण. त्याच्यामुळे ही सगळी गोष्ट मला असं वाटतं सरकारने लक्ष दिलं पाहिजे, एवढंच मी सांगतो. आणि सरकार याकडे लक्ष देईल आणि त्याची आम्ही अपेक्षा करतो. आम्ही पुन्हा एकदा कधी जेव्हा व्हिडिओ बनवायला येऊ तेव्हा तुमच्या मागण्या सगळ्या पूर्ण झालेल्या असतील असं मी एक अपेक्षा ठेवतो सरकारकडून. तुम्हाला काय अजून सांगायचं असेल तर बोला, बिंदास बोला. सरकारने एवढंच आपले नोकरी लावावी, साधन आपल्या मुलांसाठी माझ्या औषधासाठी फक्त प्रयत्न करावी, एवढंच मी मावळ्या नात्याने बोलतो. ही अशी होती त्यांची खरी परिस्थिती. इथं आता त्यांनी मला अनेक काही गोष्टी सांगितल्या की आमची केस जी होती की आम्ही वंशज आहोत की नाही याच्यावरती दुसऱ्याही एकाने दावा केला होता. पण ते म्हणतात की 5-6 वर्षापूर्वी आम्ही ती केस जिंकलो आणि आम्हीच जीवा महालांचे वंशज आहोत हे सिद्ध झालं आणि हे कोर्टाने सिद्ध केलं. त्यांच्याजवळ अनेक कागदपत्र आहेत जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली आहेत आणि बाकी ज्या काही वस्तू आहेत जीवा महालांच्या ते सांगतात की कोल्हापूरच्या म्युझियममध्ये त्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. इथं अनेक संस्थांनी त्यांना अनेक सन्मानपत्र दिलेत, अनेक लोकांनी त्यांना मदत केली. पण ही अशी परिस्थिती जेव्हा मी पाहिली तेव्हा मला कुठंतरी वाटलं की ज्या जीवा महालांमुळं छत्रपती शिवाजी महाराज आज राहिले किंवा त्यावेळेला जगले आणि त्याच्यामुळे स्वराज्य उभं राहिलं, त्यांच्याविषयी सरकारने थोडंफार का होईना पण लक्ष दिलं पाहिजे. एक साधी सरकारी नोकरी तर द्यायची आहे, बाकी अजून काय तुम्हाला मदत करायची गरज नाहीये. संस्थेने त्यांना घरही बांधून दिले. फक्त राहिला त्या प्रश्न त्या मुलाचा, त्याला फक्त नोकरी दिलीत आणि थोडीफार आर्थिक मदत जरी केली तरी खूप छान होऊन जाईल. ही सगळी कागदपत्र त्यांच्या जवळ आहेत जी मी पाहिलीत, पडताळलीत. काही मोडी लिपीतली कागदपत्र आहेत, ती फोटो काढून घेतलेत, त्यांचा अभ्यास करून ती व्यवस्थित वाचेन देखील. ही त्यांची एक छोटीशी वंशावळ आहे जी त्यांच्याजवळ आहे. त्याच्या पूर्वीची वंशावळ किंवा त्या सगळ्या गोष्टी ते अजूनही शोधतायत किंवा त्याच्यावरती इतिहासामध्ये अभ्यास त्यांचा सुरू आहे.
मित्रांनो, आता जी आपण पाहिली ती परिस्थिती अशा पद्धतीची होती. जीवा महालांच्या वंशजांची त्यांनी सांगितलं मला की 5-6 वर्षापूर्वीच आपण कोर्टामध्ये केस वगैरे जिंकलो, असं ते कागदपत्र वगैरे आहेत त्यांच्याजवळ की आम्हीच वंशज आहोत म्हणून. ऐतिहासिक सगळे पुरावे त्यांनी दाखवले. पण त्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, आज आपण त्यांना वंशज म्हणून म्हणतोय किंवा ते आहेत. तर मग त्यांची परिस्थिती जी काय आहे ती काही पिढ्यानपिढ्या चालत आलेली असेल. आपण काही इतिहासात किंवा भूतकाळ आपल्याला काही माहिती नाही आहे किंवा जर सध्याची परिस्थिती तशा पद्धतीची असेल तर ठीक आहे. बघा, आपल्याला जीवा महाला आणि त्यांचं योगदान फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे माझं असं वैयक्तिक मत आहे की सरकारने त्या मुलाविषयी थोडासा विचार केला पाहिजे आणि त्याला कुठेतरी एखादी नोकरीची संधी, साधी नोकरी, एखादी गव्हर्नमेंटची किंवा सरकारी नोकरी जिथं तो 20-25 हजार दीर्घकाळ एक रिटायर होईपर्यंत कमवू शकतो, तर मला वाटतं ते फार महत्त्वाचं आहे. कारण राजकारणी वगैरे ही सगळी अशी हरामखोर लोक, तर त्यांना आपण या सगळ्या गोष्टी कधी बोलत नाही किंवा कधी काही करत नाही, पण अशा लोकांकडे आपण दुर्लक्ष करतो समाज म्हणून. मी खास करून या गोष्टीसाठी इथं आलो, मला पाहायचं होतं, मला फार याबद्दलची उत्सुकता होती की नक्की काय कशी परिस्थिती. पण खरंच हलाखीची परिस्थिती आहे आणि मला असं वाटतं ते सध्याच्या माणसांकडे पाहिल्यानंतर त्यांची जी काही हलाखीची परिस्थिती दिसून येते लगेच. आणि थोडंफार मला असं वाटतं की माणूस थोडा जसा जसा वृद्धकाळाकडे जातो तसं तसं अनेक गोष्टी त्याच्या मानसिक संतुलनामध्ये थोड्याशा चेंज होत राहतात. त्यामुळे ठीक आहे, मला असं वाटतं की सरकारने थोडीफार मदत त्यांना केली पाहिजे, निश्चित केली पाहिजे. घर वगैरे सध्या त्यांना बांधून दिलं आहे, अजून काय असेल तर. आणि बाकी सगळ्या त्या गोष्टी तर सोडा, त्या वंशजांचं तर आहेच, पण कोंढवली गावामध्ये जीवा महालांचं एक भव्य स्मारक झालं पाहिजे आणि मोठं एक प्रवेशद्वार झालं पाहिजे की हे जीवा महालांचं गाव आहे. गाव सगळ्यात महत्त्वाचे, जिथं जीवा महाले होते. आणि मला असं वाटतं कुठेतरी एक स्मारक, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत कारण जीवा महालांचं योगदान देखील तितकंच महत्त्वाचं इतिहासामध्ये. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या व्हिडिओबद्दल किंवा या सगळ्या माहितीबद्दल, गोष्टींबद्दल मला आवर्जून कळवा. आणि तुम्हाला जर तिकडे भेटायला वगैरे यायचं असेल तुम्ही अवश्य येऊ शकता.